नमस्कार मित्रांनो, आई आयुष्यामध्ये आपल्या किती महत्वाची असते. नुसती महत्वाची नसते तर ती आपली पहिली गुरु असते. तर एक आई असते आणि तिला एक 5-6 वर्षाचा मुलगा असतो. त्यांचा एक शेजारी हाताला एक माणूस असतो आणि हे तिघ जण फिरायला जातात. तर ते फिरायला समुद्रामध्ये जातात. समुद्रात एका छोट्याशा नौकेमध्ये बसतात आणि पर्यटनासाठी ते फिरायला निघालेले असतात. समुद्र असतो, अथांग पाणी असतं समुद्रात. थोडस 2-3 किलोमीटरवर गेल्याच्या नंतर असं वारं सुटतं, वादळ सुटतं, तुफान सुटतं. त्या वादळामुळे काय होतं मित्रांनो, ती नौका आहे, ती होडी 2 बाजूला ती तुटली जाते. अर्ध्या नौकेमध्ये आई जी फळी असते अर्धी आणि ते नावाडी एका साईडला जातात आणि ते म्हातारा माणूस आणि तो मुलगा सावरतात एका साईडला. वादळामध्ये ते वाऱ्याच्या सुटाने त्याच्या बेटाला लागतात आणि आई आणि तो नावाडी ते परत किनाऱ्याला लागतात. आणि हा जो म्हातारा आणि हा मुलगा एका बेटाला आतमध्ये, ते एक बेट असं समुद्रामध्ये, त्या बेटावर पोहोचतात. तिथं पोहोचल्यानंतर त्यांना म्हणजे वेळ झालेला असतात, भूक लागलेली असते. काय खावं तिथं बेटावर आदिवासी लोक राहत असतात. त्या आदिवासी लोकांना हा काय म्हणतो, म्हातारा म्हणतो अरे त्याला तिथं मागतात भाकरी कोणी देत त्याला. हे म्हणतो मला आपलं मागून तो कोणी द्या ना. म्हणतो त्या मुलाला म्हणतो जा एका जणाच्या घरातून दोरडीतून भाकरी चोरून आला. मग मुलगा जातो मुकाट्या एक जणाच्या घरातून भाकरी चोरून आणतो आणि मग त्या भाकरी हे दोघं जण बाजूला एका झऱ्यापाशी पाण्याच्या भाकरी खातात, पोटभर जेवण करतात. जेवण केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मग तो म्हातारा ते म्हणे अरे आपले सोबतीत जे गावाकडे गेले असेल मला वाटतं ते किनाऱ्याला लागले असतील, चला म्हणे आपण जाऊ. म्हणजे दुसऱ्या त्या होटगेत बसून त्यांना नौकेमध्ये बसून ते परत आपल्या गावाकडे पोहोचतात. घरी गेल्याच्या नंतर आई यांना पाहून अगोदर खुश होते. वा म्हणे तुम्ही कुठे होतात, आम्हाला वाटलं बुडाले पाण्यात आता, किती वाईट झालं, कसं तुफान सुटलं होतं, कसं वादळ सुटलं होतं. आई खूप रडू लागली. आणि नंतर मग याने सांगितलं म्हणे आम्ही एका बेटावर पोहोचलो आणि बेटावर पोहोचल्याच्या नंतर तिथे आदिवासी लोकांची घरं होते. आम्ही भाकरी मागितल्या पण कोणी आम्हाला भाकरी द्यायला भुका लागला होत्या. मग नाईला गडी एक जणाच्या घरातून भाकरी चोरून आणल्या आणि आम्ही भाकरी खाल्ल्या. भाकरी खाल्ल्या आणि चोरून आणल्या म्हणल्यानंतर शेती आईला आवडलं नाही अजिबात. आई म्हणे तुम्ही उपाशी राहिले असते तर चाललं असतं पण तुम्ही भाकरी चोरून खायला नाही त्या पाहिजे, हे मला आवडलं नाही. हे बघ म्हणे हे चुकीचं केलंस. तर 2 फटके दिले आता आईने. चल हो म्हणे घराच्या बाहेर जाताय. जरा काढून दिलं त्या मुलाला. तो मुलगा त्या म्हाताऱ्याच्या घरी गेला. तिथं रडू लागले मला आई घरात येऊ द्यायला, मला आई घरात येऊ द्यायला. म्हणजे का म्हणून मी झालेला प्रकार सांगितला आपण भाकरी चोरून खाल्लेला, त्यामुळे आई येऊ द्या. तर त्या आईनं त्याला 2 दिवस घरी येऊ दिलं नाही. तिसऱ्या दिवशी तो म्हातारा त्या मुलाला घेऊन घरी गेला आणि आईला म्हणाला आम्ही माफी मागतो, चूक झाली आमच्याकडून, इथून पुढे हा मुलगा चूक करणार नाही. आणि त्या मुलाने सांगितलं आई मी आयुष्यात पुन्हा अशी चूक करणार नाही, पण मला घरात घे. आणि पुन्हा करणार नाहीस ना आयुष्यात? नाही तर म्हणे आता पुढे नाही तर
बघ म्हणलं तर तुला पुन्हा कधी घरात घेणार नाही. आणि मग नंतर त्या दोघांनी क्षमा मागितलं. त्यानंतर आईनं त्या मुलाला घरात घेतलं, तिला माफ केलं. पण बाळा म्हणे आयुष्यात पुन्हा अशी चोरी करायची नाही. केवढं संकट आलं मानतो तरी अशा संकटाच्या परिस्थितीत चोरीसारखी गोष्ट आपल्या हातून घडली नाही पाहिजे. अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचे संस्कार देणारी जर आई प्रत्येक घरात निर्माण झाली तर चांगली मुलं बी सुसंस्कृत मुलं घडतील आणि समाज सुद्धा सुसंस्कृत समाज घडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.